श्री स्वामी समर्थ. मी सुभाष वाघ, नाशिकहून आज निफाड तालुका सुकेना या गावी आलोय. या सुरेखा चव्हाण मॅडम आहे आमच्या ओळखीच्या. त्यांनी त्यांच्या जाऊबाई आहे, त्यांना हे औषध दिलं होतं. तर नेमकं 8 दिवसापूर्वी आम्ही हे औषध दिलं आणि आज कशी तब्येत आहे ते बघण्यासाठी चव्हाण मॅडमच्या घरी मी आलेलो होतो. तर मॅडम तुमचं नाव सांगा. मंदा दिलीप चव्हाण. ओके, तुमचं वय किती आहे? 50. नेमकं तकलीफ काय होती तुम्हाला? गुडघे दुखायचे. हा, किती दिवसापासून दुखत होते? 2-3 महिन्यापासून दुखत होते. ओके, नेमकी तकलीफ काय होती तुम्हाला? उठाय बसायला त्रास व्हायचा. उठता बसते चालायला म्हणजे चालायला बी दम लागायचा थोडासा आणि बसावं लागायचं. हो. आणि बसलं तर उठता येत होतं उठता का? येत नव्हतं. ओके. आणि अजून झोपायचं किंवा उठाय बसायला काय तकलीफ? खाली पाय ठेवताना दुखायचे पाय. म्हणजे गुडघा झोपेतून दुखायचा. उठल्यावर. गुडघा दुखायचा. आणि काम करायची इच्छा होती का काही? नाही इच्छाच होत नव्हती. नाही. आणि कंटाळा यायचा. तुमच्या मिस्टरांना वाईट वाटायचं की तुमचं बघून? ते म्हणायचे तुला काय काम एकटीचे तू करायचं असं. करायचं आहे बाबा. पण तरी तुम्हाला तकलीफ व्हायची? खराब जाऊ दे मध्ये करेन म्हणायचे, असे उद्या बिद्या करेल असं म्हणायचे. काम पुढे ढकलायचं. आणि मग तुम्हाला जेवण दिलं आणि बाजारला मी करेल उद्या असं म्हणायचं. पण मग ह्या तुमचं कोणी जाऊबाई आहे ना? जाऊबाई. तर यांनी तुम्हाला हे औषध दिलं बरोबर? हो. कारण तुमची तकलीफ ते नेहमी पाहिजे. आणि हे औषध घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला? मला फरक म्हणजे उठाय बसायला झोप चांगली यायला लागली. औषधाने चांगलं पोट मोकळं झालं व्यवस्थित. मी फ्रेश उठायला लागले. पटकन उठते, पटकन बसते. जेवण बिवण सगळं पटकन करून घेते आता. जेवण आता काम सांगितलं त्यांनी, ते कसं करताय? नाही ते सांगच तो आता थांबतच नाही. आता लगेच काम करून होऊन जात. म्हणजे एवढा फरक पडला तुमच्या चेहऱ्यात? तुम्हाला फरक जाणवतोय? जेवण पण भरपूर. पहिलं किती पोळ्या खायच्या? पहिले 2च पोळ्या खायच्या. 2, 2, 3 होऊन जात्या. 3 पोळ्या खायच्या. म्हणजे जेवण बी चांगलं जाते, झोप बी चांगली लागते. आणि हे औषध घेतल्यानंतर जाऊबाईला काय सांगायचं तुम्ही? किती टक्के फरक पडला? 100%. मग जाऊबाईला थँक्यू म्हणा. थँक्यू. तर हे औषध लोकांनी घेतलं पाहिजे. हो, घेतलं पाहिजे व्यवस्थित. सगळ्यांना फरक पडला पाहिजे आणि सगळ्यांना गुण आला पाहिजे अशी मनापासून प्रार्थना करते. पण 100% इच्छा गुण आला का तुम्हाला? हो. मला मग लोकांना येईल का? सगळ्यांना येईल. मी सांगते ना, सगळ्यांना येईल. चव्हाण मॅडम, तुम्हाला यांचं पाहून कसं वाटतं? मला आनंद वाटतो. माझ्याकडचं पहिलं पेशंट एकदम चांगलं. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.